भोगी का साजरी करतात? भोगी म्हणजे काय? भोगी सणाचे महत्त्व काय आहे? संक्रांतीच्या आधी एक दिवस भोगी साजरी करतात. भोगी सणाचे महत्त्व. भोगी का साजरी केली जाते? भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. हा दिवस जुने सोडून नवे स्वीकारण्याचा दिवस आहे. नकारात्मक विचारांचा त्याग करून सकारात्मककडे जाण्याचे प्रतीक मानला जातो. सकारात्मक गोष्टीकडे जाण्याचा मार्ग मानला जातो. शास्त्रीय दृष्टिकोनातून भोगी म्हणजे थंडीच्या ऋतूचा शेवट, सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात आणि निसर्ग शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो. भोगीचा पौराणिक अर्थ. पुराणकथेनुसार भोगीच्या दिवशी इंद्रदेवाचा अहंकार नष्ट झाला व तेव्हापासून इंद्रदेवाची पूजा पण केली जाते. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले. या घटनेनंतर इंद्रदेवाने आपला गर्व सोडला. म्हणूनच भोगी म्हणजे त्याग. भोगी म्हणजे अहंकाराचा त्याग. इंद्रदेवाची पूजा. पावसाचा देव आणि समृद्धीचा देव असलेल्या इंद्राची पूजा करतात, जेणेकरून शेतीत भरपूर पीक येईल आणि सर्व लोकांना आनंद मिळेल. म्हणून या दिवशी इंद्रदेवाची पूजा पण केली जाते. भोगीचे महत्त्व. सिग्निफिकन्स ऑफ भोगी. जो न खाई भोगी तो सदा रोगी. या म्हणीनुसार आनंद उपभोगणे महत्त्वाचे आहे, कारण हा सण आनंद आणि उपभोगासाठी आहे. यात भोग म्हणजे नैवेद्य आणि आनंद घेणे असे दोन अर्थ आहेत. महाराष्ट्रात भोगी कशी साजरी केली जाते? भोगी दिवशी भोगीच्या पहाटे लवकर उठून आंघोळ केली जाते. त्यानंतर देवपूजा केली जाते. अंगाला ऊब मिळावी म्हणून होळीभोवती उभे राहिले जाते. या दिवशी भोगीची भाजी केली जाते. महाराष्ट्रात खास भोगीची भाजी केली जाते. यामध्ये विविध प्रकारच्या मिश्र भाज्या वापरल्या जातात, जसे की वांगी, गाजर, वाटाणे, मटार, शेंगदाणे, पावटा, भरपूर प्रकारच्या भाज्या घालून भाजी केली जाते. अर्थ. निसर्गाने दिलेल्या विविधतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. स्त्रियांसाठी विशेष भोगी. विवाहित स्त्रिया हळदी कुंकू लावतात. सासूबाई व सुवासिनी एकत्र येतात. सुवासिनींना वाण देण्याची पण प्रथा असते. संक्रांती दिवशी केली जाते वाणाची प्रथा. नवीन वस्त्र व दागिने, नवीन कपडे परिधान केले जातात. काही ठिकाणी मुलांना चांदीचे दागिने घालतात. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भोगी सण साजरा केला जातो. भोगीची मुख्य परंपरा. भोगीची होळी. भोगीची होळी का पेटवतात? भोगीच्या सकाळी किंवा पहाटे होळी पेटवली जाते. काही भागात ही होळी पेटवली जाते. त्यामागील अर्थ. जुने व निरुपयोगी वस्तू जाळणे, वाईट सवयी व नकारात्मक विचारांचा त्याग करणे, शरीर व वातावरणाची शुद्धी होते. या दिवशी नकारात्मकता विसरून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. होळीत काय टाकतात? वाळलेले लाकूड, शेणाच्या गोवऱ्या, जुने कपडे
कचरा आजकालच्या पर्यावरणपूरक पद्धतीने यामध्ये टाकले जाते. भोगीचा आध्यात्मिक संदेश. जुन्या दुःखांचा व रागाचा त्याग केला जातो. अहंकार सोडणे, नवे संकल्प घेणे, शुद्ध व सकारात्मक जीवनाची सुरुवात होते. हा भोगीचा संदेश आहे. भोगी सणाचा खरा अर्थ काय आहे? जुने जाळा, नवे स्वीकारा आणि जीवन शुद्ध करा. हा आहे भोगी सणाचा खरा अर्थ. वाईट विचार सोडून द्यायचे आणि चांगले विचार. भोगी म्हणजे त्याग, शुद्धीकरण, नम्रता आणि नवजीवनाची सुरुवात. जुने जाळा व नवे स्वीकारा आणि जीवन उजळा.